अक्षरशः थेट ही दृश्य आपण बघतोय। शाळेमध्ये हे सगळे संतप्त जे पालक आहेत किंवा नागरिक आहेत ते घुसलेले आहेत आणि शाळेची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली आहे। प्रचंड रोष नागरिकांमध्ये होता आणि त्याचाच प्रकार आपण बघतोय किंवा त्याचं रूपांतर बघतोय। अनेक पालक हे शाळेमध्ये घुसले, अनेक नागरिक शाळेमध्ये घुसलेत। यावेळेला इथे पोलीस सुद्धा उपस्थित होते। पोलिसांच्या वतीनं काही सूचना करण्यात येत होत्या, मात्र तरीही काही पालक आणि काही नागरिक आतमध्ये घुसलेत आणि त्यांनी शाळेची तोडफोड केलेली आहे। शाळेचं गेट उघडताच आपण बघतोय कशा पद्धतीनं नागरिक मोठ्या संख्येनं आत घुसले। यामध्ये पालकांचाही सहभाग होता, काही नागरिकही होते, काही स्थानिकही होते। हे सगळे आत घुसलेत आणि शाळेमध्ये तोडफोड केलेली आहे अशी ही बातमी आता समोर येते आणि त्याची ही थेट दृश्य आहेत। पालकांमध्ये संताप होता, रोष होता। शाळा प्रशासन समोर का येत नाही हा सवाल वारंवार उपस्थित केला जात होता आणि शाळा प्रशासन समोर येत नसल्यानं संतप्त नागरिक हे अशा पद्धतीनं शाळेत घुसलेले आहेत। शाळेचा हा दरवाजा गेट उघडताच मोठ्या संख्येनं इथले पालक आणि काही स्थानिक रहिवासी हे शाळेमध्ये शिरलेत आणि तोडफोड झालेली आहे। मुळात शाळेचा हा परिसर विद्या मंदिर असं आपण खरं तर म्हणतो। विद्येचं दान केलं जातं आणि म्हणून विद्या मंदिर असं आपण त्याला खरं तर म्हणत असतो। मात्र या मंदिरामध्ये असे निर्घृण कृत्य होऊ नयेत यासाठी आता चाप बसणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री सुद्धा आता लक्ष घालतायत आणि या प्रकरणामध्ये ते सखोल चौकशी करतील। अधिक माहिती घेऊयात, निनाद करमरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निनाद, काय अधिक माहिती? प्रश्न आपण पाहतोय सकाळी 6:30 वाजल्यापासून सगळे पालक शाळेबाहेर जमलेले होते। अतिशय रोष बदलापूरकर आणि पालकांमधून व्यक्त होत होता आणि अखेर जे पालक आहेत, बदलापूरकर आहेत, ते शाळेचं गेट उघडून आतमध्ये घुसलेले आहेत आणि शाळेची तोडफोड केल्याची माहिती आता समोर येते आहे। दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात जे रेल रोको आंदोलन सुरू झालं होतं ते अजूनही सुरूच आहे। रेल्वे पोलीस, बदलापूरचे पोलीस हे समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये। रेल रोको जो आहे तो अजूनही सुरूच आहे। जवळपास आता हा रेल रोको सुरू होऊन आपण पाहतोय की 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। संपूर्ण रेल्वे सेवा मुंबई आणि कर्जतकडे जाणारी ठप्प झालेली आहे, मात्र आंदोलक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत सध्या नाहीयेत। आरोपीला फाशी द्यावी इतकीच मागणी सध्या आरोपींना हे जे आंदोलक आहेत त्यांच्याकडून केली जाते। दुसरीकडे शाळेत सुद्धा आंदोलक घुसलेले आहेत, त्यामुळे परिस्थिती एकंदरीत हाताबाहेर गेल्याचं चित्र आता पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तिथे उपस्थित आहेत, मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात पालक आणि स्थानिक तिथे जमलेले आहेत। पोलिसांनी या संतप्त पालकांना बाहेर काढलेलं आहे का? काय नेमकं या सगळ्या पालकांनी तोडफोड केलेली आहे, त्या पालकांना आता शाळेतनं बाहेर काढण्यात आलेलं आहे का? प्रज्ञा, आपण पाहिलं तर जमाव इतका मोठा आहे की पोलिसांना देखील हा जमाव आवरणं कठीण झालेलं आहे। पोलिसांची संख्या जमावासमोर कमी पडते आहे। महिला पोलीस देखील या ठिकाणी आहेत, मात्र कुणालाही जमाव आवरणं जो आहे ते कठीण होऊन बसलेलं आहे। रेल्वे स्टेशनवर ज्यावेळी रेल रोको करण्यात आला तेव्हा अगदी 1 ते 2च रेल्वे पोलीस या ठिकाणी उपस्थित होते। आता रेल्वे पोलिसांची कुमक या ठिकाणी आलेली आहे। सुरुवातीला सिटी पोलीस जे आहेत, ठाणे पोलीस, त्यांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। अजूनही पोलिसांकडून या ठिकाणी चर्चेचा प्रयत्न केला जातोय, समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आंदोलक जे आहेत ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत आणि त्यामुळेच आता हे आंदोलन कधी शांत होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, मात्र सगळ्यात महत्त्वाचं निनाद, या संपूर्ण प्रकरणामध्ये पालकांची संतप्त प्रतिक्रिया किंवा पालकांचा संताप हा लक्षात येत असूनही दुर्लक्ष केलं गेलं असा आरोप होतोय। या सगळ्या पालकांची समजूत आता नेमकं घालणार कोण आणि त्यांना शांत करणार कोण? सर्वात महत्वाचा हा प्रश्न म्हणावा लागेल प्रज्ञा, कारण या ठिकाणी जो मॉब आहे तो लीडरलेस आहे आणि त्यांचा जो रोष आहे तो पोलीस प्रशासनावर आहे, कारण पोलिसांनी गुन्हा दाखल करायला 12 तास लावले। दुसरा रोष आहे तो शाळा प्रशासनावर आहे, कारण हे सगळं प्रकरण घडल्यानंतर 4 दिवस शाळेनं कुठलीही भूमिका घेतली नव्हती। खरं तर शाळेनं पहिल्याच दिवशी समोर येऊन आरोपीवर कठोर कारवाई करा, या प्रकरणाचा आम्ही निषेध करतोय असं म्हणायला हवं होतं। पालकांची माफी मागायला हवी होती, मात्र कुठलाही संवाद शाळेनं 4 दिवस साधला नव्हता, त्यामुळे साहजिकच शाळेवर देखील राग आहे। आता एखादा राज्यातला मोठा नेता ज्यावेळेस या ठिकाणी येईल त्याच वेळेस हा जमाव त्याचा ऐकून घेईल असं या ठिकाणी दिसतंय, कारण पोलिसांचं तर या ठिकाणी ऐकण्याच्या मनस्थितीतच हा जमाव दिसत नाहीये। पोलिसांना बाजूला करून हा जमाव आज ज्या प्रकारे घुसलाय त्यावरून पोलिसांचा जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये, त्यामुळे कोणीतरी मोठा नेता जोपर्यंत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत जमाव शांत होणार नाही असं पाहायला मिळतंय।
नक्कीच निनाद, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. मनसे नेते अविनाश जाधव सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. अविनाशजी, अतिशय निंदनीय प्रकार घडतोय, मात्र या संपूर्ण प्रकरणावरती आता अर्थातच हा राजकीय विषय नाहीये, मात्र कारवाई काय स्वरूपाची होणं तुम्हाला वाटतं अपेक्षित आहे? मला वाटतं ही घटना तुम्हाला माहिती आहे का 12-13 तारखेची आहे. हो, 12-13 तारखेला ज्यावेळी घटना घडली आणि पालक वेळेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिथल्या महिला पदाधिकाऱ्यांनी ज्या वेळेला त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला गुन्हा रजिस्टर झालाय. आज 8 दिवसानंतर हा विषय सगळा ज्या वेळेला बदलापूर शहर बंदची हाक घेतली त्यानंतर हा विषय लोकांसमोर आलाय. मला वाटतं जर कोलकात्याचं प्रकरण एवढं टोकाला चालू असताना देखील जर अशी मानसिकता जर काही लोकांची होत असेल तर माझं मत आहे की यांचं एन्काउंटर करून टाकलं पाहिजे. कारण जर आमच्या शहरामध्ये जर आमची लहान मुलगी जर सेफ नसेल तर मला असं वाटतं की मग कशाला पाहिजे हे सरकार आणि कशाला पाहिजे तालिबानी सरकार जाहीर करून टाका, किमान त्यात तरी न्याय मिळतो महिलांना. मला असं वाटतंय की याच्यावरती तात्काळ फास्ट ट्रॅकला ही केस चालवली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकला चालवून 1 वर्षाच्या आत या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तरच मला वाटतं ह्याच्या बाबतीत असे कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. नाहीतर अशाच दरवेळेला आपण दर 2 महिन्यांनी आपण याच्यावर घडणार आणि पुन्हा 2 महिन्यांनी अशी घटना घडणार, हेच चालू राहील. मला असं वाटतं की एक कायमस्वरूपी आंध्र प्रदेशमध्ये जसं झालं होतं ज्या वेळेला एका मुलीवर डॉक्टर महिलेवर त्यावेळेला बलात्कार झाला होता, तिथल्या पोलिसांनी ऑन द स्पॉट निर्णय घेतला होता. आमचे पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत. सो मला असं वाटतं की ठोस काहीतरी झालं पाहिजे. नाहीतर आता मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं ऐकलं ते सगळं संस्थांवर टाकतात. संस्थांवर टाकून होणार नाही. तुम्ही लोकांची अशा लोकांची मानसिकता महाराष्ट्रातनं संपवली पाहिजे की कुठल्याही संस्थेत असो कुठेही असो तुमची हिंमतच होणार नाही. असं एखादं उदाहरण मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासमोर देशासमोर ठेवावं तरच आमच्या मुली सेफ आहेत. नाहीतर मग जसे आता व्हिडिओ यायला लागलेत टिकटॉक आणि याला की घरातनं निघताना मुलींना चाकू देत आहेत, मिरचीची पावडर देतात, असंच आई वडिलांना करावं लागेल. दुसरा पर्याय काय? आम्ही आमच्या मुलींचा बळी तर देऊ शकत नाही ना, सरकार लक्ष देत नाही म्हणून आम्ही आमच्या मुलींचा बळी आत्मसंरक्षणासाठी मुलीला चाकू वाटप करायचा का कार्यक्रम आम्ही? मला असं वाटतं याच्यावर सरकारनेच काहीतरी ठोस उचलली पाहिजेत, नाहीतर आमच्या मुलींचा असेच अत्याचार आमच्या मुलींवर होत राहतील आणि मग रस्त्यात अशा लोकांना लोक मारायला सुरू करतील आणि मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. आता पण अविनाशजी आपण बघतोय की हा सगळा जमाव जो आहे तो प्रचंड संतप्त आहे आणि त्यांना कुठलंही नेतृत्व नाहीये. ते एकत्रित मिळून निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे कधी शाळेची तोडफोड होतीये, कधी ते बदलापूर रेल्वे स्थानकावरती उतरतायत. हा जो संताप आहे हा संताप कधी थांबणार? नाही, मला असं वाटतं की खरं तर हा बदलापूर बंदची हाक 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तिथल्या काही स्थानिक पक्षांनी मिळून ती दिली होती. आता यात काही लोक वेगळी पण इन्व्हॉल्व्ह झालेली आहेत. आम्ही आता रेल्वे ट्रॅक जो बंद वगैरे केलेला आहे, खरं तर आम्ही शहर बंदची हाक दिली होती की शहर बंद हे ट्रॅक वगैरे बंद करण्यात काही इतर लोकांचा त्यात इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे. आम्ही शहर बंद करून शांततेच्या मार्गाने हा मेसेज देत होतो की आमच्या मुली सिक्युअर्ड नाहीयेत, त्यांना सिक्युअर्ड करा, हा आमचा मेसेज होता. परंतु आता मीही बदलापूरला आलेलो आहे आणि मला असं वाटतं की आम्ही कुठलाही कायदा हातात न घेता आमचा मेसेज सरकारपर्यंत पोहोचवू. नक्कीच. तर तुमचा हा मेसेज खरं तर पोहोचावा ही अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला भाष्य केलं त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की गृह मंत्रालयातर्फे सुद्धा जे आवश्यक पावलं उचलणं गरजेचे तेही उचलली जातील. जमाव कोणतेही चुकीचं पाऊल उचलणार नाही यासाठी खरं तर प्रयत्न व्हायला हवेत. मात्र सध्या आपण बघतोय शाळेची सुद्धा तोडफोड काही पालकांनी आत शिरून केलेली आहे. त्यात अर्थातच सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले होतेच. हो, कारण त्याच्या मागचं कारण हे आहे की 12 तारखेच्या घटनेला आज 20 तारीख आली, ठोस कारवाई होत नाहीये म्हणून ना ही गोष्ट त्याच दिवशी झाली असती, त्याच दिवशी गुन्हा दाखल झाला असता तर मला वाटतं एवढं मोठं प्रकरण वाढलंच नसतं. पोलिसांनी हलगर्जीपणा केला, स्थानिक पोलिसांनी, आणि त्याच्यामुळे हे प्रकरण वाढलंय. नाही तर हा प्रकरण त्याच दिवशी संपला असतं. 12 तारखेला जर त्या आरोपीला अटक केलं असतं, गुन्हा रजिस्टर करून घेतला असता आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असती ना तर आज ही वेळ आली नसती. आज लोकांना असं वाटलं की पोलिस लोकांना वाचवतात म्हणून ती शाळेची तोडफोड आणि लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले. नक्कीच. धन्यवाद अविनाश जाधवजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी. तर आता या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहेच, पण ज्या पद्धतीनं पोलिसांनी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दबाव असल्याप्रमाणे वागणूक केली का असाही संतप्त सवाल उपस्थित होतोय. तशी आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
बदलापुरातील प्रमुख रस्ते आता बंद करण्यात आलेले आहेत। आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बदलापुरातला पालकांचा संताप हा किती वाढत चाललाय त्याचं हे प्राथमिक उदाहरण आपण बघतोय। बदलापुरात एकीकडे रेल्वे रोको करण्यात आलेला आहे, त्यामुळे संपूर्णपणे कर्जतकडे जाणारी CSMT कडे जाणारी वाहतूक ही ठप्प झालेली आहे। तर आता बदलापुरातले रस्ते सुद्धा जे आहेत, जे प्रमुख रस्ते आहेत ते बंद करण्यात आलेत। संतप्त पालक आणि या भागातील सगळे जे लोक आहेत, स्थानिक आहेत, ते प्रचंड वैतागलेले आहेत, चिडलेले आहेत, कारण या सगळ्यामध्ये केवळ शाळा प्रशासनाचा भोंगळ कारभार नव्हे तर एकीकडे पोलिसांकडनं सुद्धा केवळ या संपूर्ण प्रकरणावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला का असा सवाल उपस्थित होतोय आणि म्हणून हा रोष जो आहे तो वाढत चाललाय। आपण थेट बघतोय कशा पद्धतीचा हा रोष आणि राग या सगळ्या पालकांमध्ये आहेत। शाळेची दृश्य आहेत, एकीकडे पालकांकडनं शाळेची तोडफोड करण्यात आली तर दुसरीकडे नागरिकांनी रेल रोको केलेला आहे। अजूनही या ठिकाणी रेल्वे सेवा जी आहे, CSMT कडे येणारी रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे आणि त्याचबरोबरीनं कर्जतकडे जाणारी रेल्वे सेवा सुद्धा ठप्प झालेली आहे, कारण नागरिक संतप्त आहेत आणि ज्या नराधमानं हे कृत्य केलेलं आहे त्याला फाशी द्यावी अशी मागणी केली जाते। संपूर्ण प्रकरणात मुळात दिरंगाई झाली आहे। 12 तारखेचं प्रकरण आहे, ते लांबवत आत्तापर्यंत इथपर्यंत आलेलं आहे। ज्या पद्धतीनं त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं त्यालाही दिरंगाई झाली, त्याला अटक झाली, त्यालाही दिरंगाई झाली। मात्र आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। मात्र सध्या आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणात पालक संतप्त आहेत, केवळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी ते करतायत, जेणेयोगे येत्या काळात अशा कोणत्याही दुर्घटना घडणार नाहीत यासाठी हे पालक जे आहेत ते अतिशय आग्रही असलेले पाहायला मिळत आहेत।